डोक्यावरून आसमानी सुलतानी हा येतोय षटकार. अप्रतिम अप्रतिम समोरच्या दिशेने मारला होता. बॅटचा फ्लो देखील समोरच्या दिशेने होता आणि मोठा फटका खेळलाय साधव संघासाठी. इथे मात्र गली फर्स्ट स्लीप लेग गली त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. एक पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. प्रवीण भोईर प्रतिष्ठान हसन नवाली यांच्या संघाची चांगला फटका इथे पाहायला मिळाला. सौरभ याच्या बॅट मधून संतोषाच्या बॅट मधून 7 धावसंख्या धावपटलावर अर्जित केल्या. पहिला चेंडू बाउन्सर निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झाले बसन नवाले आणि त्यानंतरचा हा समोरच्या दिशेने मारला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून 7 धावसंख्येसाठी. चांगला फटका संतोषांचा. पाठीप्लसचा खेळाडू मैदान गारदवते, मैदान मारतोय. या बल्ला मात्र संतोष वसंत नवाले यांच्या गोलंदाजीवर स्वतः सरसेनापती 40+6 हा देखील खेळाडू इथून मात्र आपल्या संघाला जिंकण्यासाठी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आप ट्रॅकरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारला. डीप पॉइंटच्या दिशेने आलाय संतोषाच्या बॅट मधून खणखणीत चौकार. अप्रतिम इथे फलंदाजी करत असताना जेवढे शॉर्ट पिच चेंडू टाकला जातो आणि टोच्या माध्यमातून मनगटाचा वापर केला जातो. जोर कस फटका होता. डीप पॉइंटच्या डोक्यावरून मारला होता. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार आणि 4 धावा मिळाल्या संतोषांना. ज्या पद्धतीने समोरच्या दिशेनं अद्भुत असा फटका मारला होता, डोळ्याचं पाडणं फिरणारा फटका होता 7 धावसंख्येचा, तसाच हा पॉइंटच्या वरून मारला स्क्वेअर कटचा फटका. 4 धावा देऊन गेल्या. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेला मात्र निवडलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र उधळून दिला. हा मनसुबा होता विकेट घेण्याचा, उधळून दिला मनसुबा आणि दाखवला हा आसमान. इथे मात्र अप्रतिम फटकेबाजी. बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, चेंडू थांबायला तयार नाही. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मस्तकाला दस्तक देऊन इथून मात्र पुन्हा एकदा संतोष 40+ खेळाडू मैदान गाजवतोय. चर्चा असताना आज मात्र संतोष नावाची विंधने गावामध्ये निमित्त आहे. 40+ चा खेळाडू दाखवते आपली दमदार कामगिरी. पुन्हा एकदा या बेलला मात्र अप्रतिम फटका स्क्वेअर कट केला. चेंडू जाईल डीप कव्हरला भेदून 4 धावसंख्येसाठी मोठा फटका षटकार. त्यानंतरचा चौकार, पुन्हा षटकार, पुन्हा चौकार. अशा 10 आणि या 10 पुन्हा 20 धावा धावपटलावर लागलेल्या आहेत. म्हणजे अप्रतिम फटकेबाजी करतोय संतोष हा खेळाडू. हावी झालाय कर्णधार वसंत नवाले यांच्यावरती. पहिला चेंडू बाउन्सर कानाला टर करून गेला, एक सिग्नल दिला मी अप्रतिम गोलंदाजी करतोय, पण तसं झालं नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग गलीमध्ये संधी आहे, इथे झेल निसटतोय हातातून. चांगल्या फलंदाजाला चांगली संधी मिळतोय. 21 धावा धावपटलावर पहिलं षटक संपलं. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची मॅच, पहिलं षटक संपलं. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 15 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे आहे. 15 मिनिटात 3 षटक संपवायचे, अन्यथा आपलं पॅनलाइज केलं जाईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर बिनबाद 21 धावा धावपटलावर ओम 11 या संघाची, जो ओम 11 संघ पहिली मॅच हरल्यानंतर मैदानात उतरलाय आणि सेम प्रवीण भोईर प्रतिष्ठान हा देखील पहिली मॅच हरलाय आणि दोघांमध्ये ही लढत आहे. दोघांना देखील विजय हा महत्वाचा आहे, कारण प्रत्येक संघ मला वाटते 3 मॅचेस खेळणार आहेत. 3 मधून कंपल्सरी 2 तरी पाहिजेच आणि अशा अटीतटीच्या लढतीमध्ये दोन्ही संघ हे सापडलेत. पहिला षटक मात्र अर्थात चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही फिल्डिंग लावली त्याला पॅनलाइज केलं जाईल. 15 मिनिटाचा अवधी पंचांनी दिलाय, त्यांचं वॉच चालू आहे. 5 मिनिटाचा अवधी संपला. आता 10 मिनिटांमध्ये 2 षटक आपल्याला संपवायचे आहेत. गजानन पाटील गोलंदाजी मार्कवर, 40+ अजून एक सितारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक संपलं. बिनबाद 21 धावसंख्या धावपटलावर ओम 11. प्रणय थळी याचा संघ. प्रणय थळी मात्र नॉन स्ट्राइक एंड वरून संतोष यांची खेळी पाहतोय. त्यांच्याकडे असलेला अनुभव, पूर्णपणे अनुभवाची शिदोरी पानाला लावली जातोय. निर्णायक सामना दोन्ही या संघांसाठी. पद्धताली त्याचा वापर केला, लेग क्लान्स केला. चेंडू मात्र इथे शॉर्ट मिड विकेट मध्ये अडवला जातोय. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल.
22 धावा धावपटलावर असतील. स्ट्राईक इनला स्वतः सरसेनापती प्रणय थळी मैदानावर येतोय. प्रणय याची बॅट आज चालेल का? बॅट वरती बॉल येईल का? धावांचा पाऊस पडेल का? पाहूया. मित्रांनो, प्रीमियर लीग 2024 मोठा फटका या बिल्ला काऊ करण्याच्या दिशेनं तिथे पकडला जाईल. झेल सापळा जाईल. खेळ अप्रतिम झेल ड्राईव्ह केलं, स्वतःला बॅलन्स केलं, झेप घेतली आणि चेंडूला पकडलं आणि इथून मात्र प्रणय थळी सारख्या सरसेनापतीला माघारी परतलं. आल्या पावरी पळताना आपण पाहतोय प्रणय थळी पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला 22 धावसंख्या धावपटलावर. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. झेल इझी होता पण त्याने मात्र डिफिकल्ट स्वतःला बनवलं. पण झेल पकडणे महत्वाचं आहे, विकेट महत्वाचा आहे. गजानन पाटील याने मिळवला विकेट. मगाशी त्यांच्या अर्धांगिनीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं हॅट्रिक विकेटसाठी. पुन्हा एकदा ती 500 रुपयाची नोट जाईल का यांच्या खिशामध्ये? त्यांच्याच खिशातून काढलेली नोट त्यांच्याच परत खिशात देण्याचं आमच्या आई काम करत आहेत. गजाननजी पाटील गोलंदाजी मार्कवर. स्लोवर डिलिव्हरी. अनुभव आहे, अनुभवाची शिदुरी आहे. मनगटाच्या साहाय्याने इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. पाठचा दरवाजा उघडा दिसला आणि पाठच्या दरवाज्यातून चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सौरभ भोईर याच्या बॅट मधून येतोय चौकार. गजानन पाटील इथून मात्र पारा चढतोय. सौरभ भोईर गोलंदाजी मार्कवर. 26 धावा धावपटलावर लागल्यात. ओम 11 प्रणय थळी हा माघारी परतलाय. त्यानंतर नवीन फलंदाज आलाय सौरभ भोईर. त्याच्या बॅट मधून पहिला चौकार. गजानन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 40+ आयोजन केलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संधी दिली होती, संधीचा फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षण खराब झालं. गजानन पाटील चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षकांना सहकार्य करावं लागेल. सहकार्याची भावना इथे मात्र दाखवावी लागेल. शफल करून केल्याचा प्रयत्न. बोल्ड असं वाक्य निर्माण केलं गजानन पाटील यांच्या अमोघ वाणीतून. पण इथून मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून निसटतोय आणि कमबॅक करतोय गजानन पाटील आपल्या गोलंदाजीवर. त्यांच्याकडे असलेला अनुभव, अनुभवाची शिदोरी. अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नसतात. जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं. आणि तदनंतर मिळालेला अनुभव गजानन पाटील आपल्या संघासाठी वापरताना. प्रवीण भोईर प्रतिष्ठान एक खेळाडू म्हणून, एक गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी करताना गजाननजी पाटील कमबॅक मिळवताना 26 धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावली आहे. स्लोवर चेंडू पद्धतीने त्याचा वापर केला. चेंडू जाईल ओव्हर द रोप. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सौरभ भोईर याच्या बॅट मधून हा चौकार. 30 धावा धावपटलावर. 2 षटकांचा इथे खेळ समाप्तोय. निर्वाळा येथे पंचांकडून 2 षटक समाप्तीचा. धावपटलावर धावा लागल्या 30. 10 मिनिटाचा अवधी. आता 5 मिनिटांमध्ये आपल्याला तिसरं षटक संपवायचं आहे. लवकर नाहीतर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पुढची मॅच असणार आहे अक्षित ऋत्विज 11 विपक्ष स्मायरा 11 आणि निहार 11 या 2 संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. चला लवकर या. पहिल्या इनिंगचा आता खेळ संपेल. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार आपण या. अक्षित आणि स्मायरा या 2 संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. बलिराम नवाले, वसंतदादा नवाले यांचे बंधू नॅट नंबर 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी. 30 धावसंख्येचा इथे मात्र आतापर्यंत 30 धावसंख्या धावपटलावर लावली गेलेली आहे. ओम 11 संघाच्या वतीनं पहिला चेंडू पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी उजव्या चेंडूच्या बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. गुडलँड स्पॉटला आता मात्र चेंडू पडला होता. फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. निर्धाव चेंडूची सांगता. नागदा गुडलँड स्पॉटला टच केला. या बॉलला मात्र हलकासा कट केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. ज्याचा आज बोलबाला संतोष याचा बोलबाला. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आणि 2 षटकार आपण पाहिले.
अप्रतिम खेळी साकारतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय. आज दिवस मात्र संतोष दादांचा आहे. आज गाजवलाय मैदान संतोष दादांनी. ही दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे समर्पण दिले जातं बॅटिंग मध्ये आणि चांगली फलंदाजी करत असताना संतोष दादा 3 चौकार आणि 2 षटकार साकारलेत आतापर्यंत त्यांच्या खेळीमध्ये. या इनिंग मध्ये बळीराम नवाले थोडे हातबल झाले. क्षेत्ररक्षण लावायचं तरी कुठे, कारण जिथून फटकेबाजी केली जातोय तिथून चौकार येतोय. पुन्हा एकदा कट केला चेंडू चांगल्या पद्धतीने. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतो. 1 बाउन्स अडवला जातोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी, माइंड खेळ असं म्हटलं जातं. डोक्याचा वापर केला जातोय. अचूक शॉट सिलेक्शन केले जातोय संतोष दादा यांच्या बॅट मधून आणि धाबांचा पाऊस देखील पाहायला मिळतोय. धावपटलावर धाबा लागल्यात 35. 1 विकेट गमावलाय. प्रणय थली स्वतः सरसेनापती डकआउट मध्ये गेलाय. खेळाडू कक्षामध्ये गेलाय. 35 धावा धावपटलावर आहेत. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मोठा फटका इथे मारायचा प्रयत्न. फटका फसला. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतो स्वतः कॉटन बॉल. डबलला विकेट मिळवतोय. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर असेल सौरभ. आता मात्र भोईर मैदानाच्या बाहेर गेलाय. 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज मात्र समीर जोशी मैदानाकडे रवाना होतोय. समीर जोशी मैदानाकडे रवाना झालाय. धावपटलावर धावा स्थिरावल्या 35. 3रं षटक चालू आहे. बलिराम नवाले गोलंदाजी मार्कवर आहेत उभे. आतापर्यंत त्यांच्या षटकामध्ये 1 षटकार केला. 1 विकेट देखील त्यांनी मिळवले. 4 चेंडूंचा त्यांनी खेळ केलाय. आतापर्यंत 2 चेंडू फेकणे बाकी आहेत. धावपटलावर धावा 35. 2 विकेटच्या मोबदल्यात ओम 11 या संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटला चेंडू पडतोय. तिथून थोडासा उसली घेतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर. डीप मिड विकेटच्या दिशेनं 5 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लेग गली, ऑफ गली, 1 स्लीप आहे, 1 पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. मोठा फटका या बेलीला मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये राहावं लागेल. अर्थातच आमच्या प्रेक्षक वर्गाला त्यांच्या पर्यंत पोहोचवलाय चेंडू. चेंडू जाईल ओव्हर द रोप. सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावसंख्येसाठी 41 धावसंख्या धावपटलावर आहे. 11 धावसंख्या दिल्या आतापर्यंत बळीराम नवाले दादांना. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि एकंदरीत सर्व धावसंख्येचा विचार केला तर 41 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचं षटक, स्लॉक ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, आगरी भाषेमध्ये कुटाकुटीचं षटक त्याला म्हटलं जातं. तो षटकाला सुरुवात केली जाते. प्रारंभ केला जाईल. येतील का धावा जास्ती पाहूया. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात ओम 11 संघाची. विघ्नेश असं म्हणतात. विघ्नेश्वर विघ्न विदूरकारी निर्विघ्नकारी सकलार्थ सिद्धी. विघ्नेश नेईल का तडी पार का येईल चौकार षटकारांची आतिषबाजी. कारण इथून 6 चेंडू स्लॉग ओव्हरचे. मोठा फटका ऑन ड्राइव्ह केला. चेंडू मात्र गावकरच्या दिशेनं. तिथे चेंडू पकडला जातो. ज्या क्षेत्ररक्षकाने मधगाशी ड्राइव्ह करून चेंडूला झेल पकडला होता तोच क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. हरहुन्नरी हा खेळाडू आहे. नवोदित हा खेळाडू आहे. मैदानावर आहे. पण संतोष मात्र थांबायचं नाव घे. संतोष नावाचं वादळ घोंगावलंय विंधने प्रीमियर लीग मध्ये. त्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय विघ्नेश याच्याकडून. बघूया विघ्नेश कमालीची कामगिरी करेल की संतोष करेल कमालीची कामगिरी. जाऊ नका कुठे, पाहत राहा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या विंधने प्रीमियर लीग 2024. पंचांकडे पाहत असताना आपण पाहिलं फलंदाजाला असं वाटत होतं की वाईट देतील पंच, पण पंच तुकारामजी गावण सर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. अचूक निर्णय. त्यांच्या सोबत प्रशांतजी माली सर पंच उरण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अगदी ही 2 जोडी मात्र मैदानावर असताना कुठल्याही करायची चिंता बाळगू नये, कारण त्यांच्याकडून अचूकच निर्णय येतील. आजपर्यंत दिवसभरामध्ये आपण पाहिलं एक चांगली अंपायरिंग करत असताना प्रशांतजी माली सर आणि आमचे तुकाराम गावण सर एक एवन जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडला आता गुडलेन स्पॉटला. प्रचंड वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. संतोष दादांना मात्र स्ट्राइक एंडला येणं गरजेचं आहे. पण आता मात्र स्ट्राइक आहे ती
समीर जोशी याच्याकडे, त्याच्या बॅट मधून एक आलाय षटकार, पाहूया अजून येईल का. अपटाकरचा चेंडू जाल्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जातोय. व्हेरिएशन, विविधता, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूला. अर्थातच आमचे गजाननजी पाटील यांचे सुपुत्र आहे विघ्नेश पाटील, म्हणजे आई त्यांची मॅच बघतोय, एकीकडे पतिरायांची मॅच बघतोय, एकीकडे त्यांच्या मुलाची मॅच बघतोय. काय अप्रतिम खेळ आहे, योगा योग आहे क्रिकेटचा. या बिलला मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. एक धाव इथे मात्र ड्राईव्ह केलं गेलंय, ड्राय मारलाय पण तिथे मात्र यश नाही आलं. 2 धावा केलचित केल्या, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न बाद होईल. समीर जोशी मात्र खेळाडू कक्षामध्ये. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. शेवटचा चेंडू असेल 1 to go या षटकातील. चला नेक्स्ट कॅप्टन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी अनिकेत जोशी आणि सूरज नवाले आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या, अन्यथा आपल्याला 1 ओव्हर कमी केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या, अनिकेत जोशी आणि सूरज नवाल. चला लवकर शेवटचा चेंडू या षटकातील. विघ्नेश आमचे गजाननजी पाटील यांचे सुपुत्र, गोलंदाजी मार्कवर पप्पांनी देखील एक चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विघ्नेश पाटील देखील या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये उतरलाय. आई बाबांचं स्वप्न मोठं करावं या क्रिकेटच्या प्रती असलेली प्रेम निष्ठा जपत असताना विघ्नेश पाटील स्लोवर चेंडू पण इथे मात्र डीप बॅकवर्ड करल्याच्या दिशेनं हा मनसुबा उधळून लावला गोलंदाजाचा आणि उडून दिल्या 6 धावसंख्येच्या धावा आणि 6 धावसंख्येचा गुलाल उधळत असताना हा फलंदाज मात्र मैदानावर. धावपटलावर धावा लागल्यात 53 धावा धावपटलावर आहे. 54 धावसंख्येची आवश्यकता आहे. 53 धावा धावपटलावर. चला लवकर मैदान सोडा आणि मैदानाचा ताबा घ्या. ओव्ही 11 आपण मैदानाचा ताबा घ्या आणि सलामीची जोडी पाठवा आपण लगेचच. आणि पुढच्या जे कर्णधार आहे त्यांनी यायचं मॅचचे. पुढची मॅच ज्या संघामध्ये होणार आहे त्या संघाच्या कर्णधारानं या आपण. अनिकेत जोशी, सूरज नवाले 53 54 धावसंख्येचा आव्हान असणारे प्रतिस्पर्धी संघापुढे. अनिकेत जोशी, सूरज नवाले आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला लवकरात लवकर सहकार्य करा आपण. दोन्ही कर्णधार आपल्या ऑन फ्रेम मध्ये आहेत. युट्यूबच्या माध्यमातून त्यांना टिपलं गेलंय. सूरज नवाले आपण या लवकर. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार अनिकेत जोशी इथे उपस्थित आहे. ओव्ही 11 चला मैदानाचा ताबा घ्या. त्याच्यामध्ये आपले आयोजकच आहेत बरेच, तर त्यांनी देखील सहकार्य करा मला. प्रवीण भोईर प्रतिष्ठान आपण या लवकर. सलामीची जोडी मैदानावर पाठवा कारण ओव्ही 11 संघ मैदानावर उतरलाय. आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पुढचा सामना सूरज नवाले इथे आलेला आहे. अनिकेत जोशी आपण लगेचच. अनिकेत जोशी मला वाटते आलाय, सूरज नवाले आलेला नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण थोडा बदल करतोय. संयम अर्थात उरण या तालुक्यातील एक मराठीचा उत्कृष्ट आवाज त्याच्या माध्यमातून आपण आता दिवसभर ऐकताय, त्यांना आपण ऑन माईक बोलूया आणि त्यांचा आवाज देखील आपण ऐकूया. शशिकांतजी म्हात्रे साहेब आपले शशिकांतजी पाटील अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा इथे कौल केला जाईल. आणि त्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल करणार आहोत. धन्यवाद. क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्क्रीनवरती तुम्ही 2 कॅप्टन्सला पाहताय आणि त्यांच्या समेत शशिकांतजी पाटील साहेब जे शिवसेना शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो. मॅच 4 षटकांची.
चला पुढची मॅच महत्वाची आहे, लवकरात लवकर सामने झाले तर त्याच्या पुढची देखील मॅच होईल. टॉस जिंकला अतिशनं. पुढची मॅच अनिकेत जोशीच्या विरोधात सूरज नवालेचा संघ खेळणार आहे. पुढची मॅच देखील 4 षटकांची. या मॅचचा टार्गेट 54 54 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 4 षटकांमध्ये. विंदडे प्रीमियर लीग पर्व 7वं आणि 7व्या पर्वामध्ये हे दिमागदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. चांगलं मॅनेजमेंट. आज आपण स्पर्धा सुरू केली. स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. पीटीसीचे सर्व कॅमेरामॅन असतील चांगलं कार्य साधत आहेत. उत्तम क्लॅरिटी त्यांची, चांगली क्वालिटी आणि सातत्यानं टेनिस क्रिकेट मधील एक ब्रँड नाव म्हणून पीटीसीची ओळख आहे आणि त्यांना पाहू शकाल तुम्ही. त्यांची मेहनत आज पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेनं. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. डावाला करूया सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन टीमचा कॅप्टन प्रणय थली क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला सलामीला आलेला फलंदाज एकीकडे बलिराम नवाळे आणि त्याच्या सोबतीला विघ्नेश पाटील हा खेळाडू. गेम इज ऑन. पहिला बॉल घेऊन प्रणय थली राईट आर्म ओव्हर द विकेट्स न बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. विंदणे खालचा पडा एंड करून तो बॉलिंग करेल. 15 मिनिटांमध्ये मॅचचं उत्तर 3 षटकं संपायला हवी 15 मिनिटांमध्ये. याच्यानंतर एक मॅच आणखीन होणार आहे. जवळजवळ 4:40 होत आहेत. संध्याकाळ आता होणार आहे आणि त्यामुळे फास्ट क्रिकेट आता दोन्ही टीम्स खेळायचं आपल्याला. लॉफ केला, मिस टायमिंग, फटका फसला. इथे फलंदाज नाखुश आहेत आणि इथून चाललेत मैदानातून बाहेर. पहिला धक्का लागलाय बॅट्समन झेलबाद. न्यू बॅट्समन शुभम 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू वन डाऊनच्या भूमिकेत. मागील मॅच मध्ये 27 धावा शुभमच्या बॅट मधून आल्या आणि एक चांगला टार्गेट सेट झाला. तिथे सामना पराभूत झाला होता. दोन्ही टीमचा विचार केला तर एक सामना पराभूत झालेत आणि एकमेकांच्या विरोधात ही महत्वाची मॅच खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न समोर शुभम पाटील. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून दाडला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमा पार. गोळीच्या वेगानं धावा मिळतील शुभम पाटीलला. टोटल 4. 54चा पाठलाग सूर्य शुभमच्या बॅट मधून आला. चौकार. आता 50 धावा आणखीन काढाव्या लागतील. येणाऱ्या 22 बॉल मध्ये 50 धावेची आवश्यकता. फास्ट क्रिकेट इथून खेळताना पाहायला मिळतो शुभम. संपूर्ण दिवसामध्ये चांगली फलंदाजी शुभमची राहिली प्रणयच्या विरोधात. ओ चोख प्रत्युत्तर. यॉर्कर बॉल पडला खाली आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची कुठल्याही प्रकारची एज नाहीये सांगत असताना अंपायर आणि बॉल आलाय डॉट. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा स्थिर 4 रन्स. चांगली वापसी प्रणय थलीची. पहिल्या बॉलवरती विकेट्स, त्याच्यानंतर चौकार आला आणि त्याच्यानंतर हा वेगवान यॉर्कर. परफेक्ट लाईन वरती गोलंदाजी. मरुई विंदणे टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि आज ऍज अ कॅप्टन प्रीमियर लीग मध्ये. फुल टॉस बॉल चुकी केले फलंदाजानं. शॉर्ट सिलेक्शन चुकलं. तिथे थोडेसे धडपडले खेळाडू आणि त्याच मुळे बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. धाव फलकावरती धावा लागल्यात 8 धावा. त्याच्यानंतर सूरज नवालेचा संघ खेळणाऱ्या टॉस टीमने जिंकला. त्यामुळे डिसिजन सहित पुढच्या मॅच मध्ये आपल्याला उतरायचं. आणि पहा आयोजक आम्हाला सूचित करतायत की उद्या मॅच ठीक 9:30 वाजता सुरू होईल. 9:30 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करा. आज जर 6 मॅचेस झाल्या तर आपण 7वी मॅच उद्या आजची राहिलेली आपण उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू करणार आहोत. आज झाली ती देखील मॅच तर आज ती देखील 7वी मॅच खेळू. 8वी होणं कठीण आहे. 7 तरी व्हायला हव्या ही अपेक्षा आमच्या आयोजकांची. म्हणजे राहिली तर एक मॅच राहील. 8 धावा धाव फलकावरती. गोलंदाज प्रणयचा पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. फटक्यामध्ये दम. धावा मिळतील तब्बल 6. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चांगली फलंदाजी करतात शुभम पाटील. 1 षटकार 2 चौकार. संघ पोहोचलाय 14 वर. एक खेळाडू बाद का झालाय बलिराम नवाळे यांची विकेट्स. परंतु आता संघाची धाव संख्या 1 बाद 14.
हा संघ जेव्हा गजानन दादा पाटील यांनी निर्माण केला तेव्हा बरेचसे खेळाडू म्हणत होते की या टीम मध्ये बॅटिंग लाईनअप नाहीये, या टीम कडे 40+ खेळाडू आहेत, त्यामुळे या संघाला सहज कोणी हरवेल. परंतु शुभमने सांगितलं तसं नाहीये, माझ्याकडे ती क्षमता आणि मी या टीमला पुढे घेऊन जाईल. आणि सांगणारी फलंदाजी, 1 षटकार 2 चौकार, ताबडतोब क्रिकेट, सेन्सेबल बॅटिंग, सेन्सेबल परफॉर्मन्स. त्याला ठाऊक आहे लढेंगे तो और तोडेंगे आणि इथून बचेंगे तो और लढेंगे ही भावना त्याने मनामध्ये ठेवली. 1 धाव इथे मिळाली गेली. संघाची धाव संख्या 1 बाद 15 धावा. 54चा पाठलाग सुरू आहे. 15 बनल्यात. समीकरण राहिले 18 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. 18 बॉल 39. प्रति ओव्हर आता रिक्वायर्ड रन रेट 13.00. 13च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल. 18 बॉल मध्ये 39. त्यावेळीचा हा बॉल केले अपील. LBW ची फलंदाजाला दिला परतीचा इशारा. फलंदाज शुभम पाटील LBW. चला वाईट साठी फक्त रिव्ह्यू आहे. आयोजक आम्हाला सांगतात वाईट साठी रिव्ह्यू, LBW साठी रिव्ह्यू नाही. त्यामुळे फलंदाजाला जावं लागेल मैदानातून बाहेर. फलंदाज बाद. नवीन खेळाडू वसंत नवाले. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. 2 बाद 15. वसंत नवाले टीमचा कॅप्टन मैदानामध्ये. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपलं कौशल्य हे त्यांना दाखवावं लागेल. येणारे 17 बॉल आणि 39ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 39 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू रिलीज केला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण 17 चेंडू 38 धावा. मॅच अद्याप ऑन आहे. जर या ओव्हर मध्ये जर आणखीन 10-15 रन्स आल्या तरी देखील सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल. प्रवीण भोईर प्रतिष्ठान टीमचे पुरस्कर्ते संघ मालक गजाननजी पाटील त्यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण प्रणित अलीचा संघ पाहते. आणखीन एक व्हाईट बॉल. स्वप्नीलला आपण पाहते गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 व्हाईट, एक्स्ट्रा रन. बॅटची एज मागे पकडलाय. चांगला कॅच. वसंत नवाले झेल बाद. नवीन खेळाडू अंश पाटील बॅट्समन युवा खेळाडू आहे ज्यानं एक चांगला कॅच पकडले या मॅच मध्ये. अगदी ड्राईव्ह मारत असताना मिड विकेटला जो कॅच राहिला आणि लेफ्ट हँडेड फलंदाज आहे त्यामुळे इथून मॅचला जिंकून देतील का हे युवा खेळाडू. महत्वाचे खेळाडू आता बाद झालेत.
मिडल ऑर्डरचे खेळाडू राहिलेत, त्यांना आक्रमण करायचं आहे. सॉफ्ट हँडना फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो एका सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगलं सावध पवित्र आखलाय, चांगली गोलंदाजी करतात. आता स्वप्नील देखील एका धावेने संघाची धावसंख्या झाली 18 रन्स. 54 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना 18 धावा. आज संपूर्ण आयोजकांचं त्याचबरोबर उपस्थित सर्व खेळाडूंचं आम्ही स्वागत करू. कारण ज्या पद्धतीने प्रत्येक खेळाडू खेळपट्टीवरती ग्राउंडच्या अवतीभोवती थांबला, अगदी कुणी घरी गेला नव्हतं, कारण जेवणाची व्यवस्था देखील ग्राउंड वरतीच राहिली आज संपूर्ण दिवसामध्ये. व्हाट अ शॉट, घुटना टेक और तमाशा देख, फिरून खेळलाय नेटर स्टाईलला, बॉलला पाठवलाय सीमा पार, षटकार. चला बॉल द्या लगेच. विघ्नेशच्या बॅट मधून आला षटकार. प्रीमियर लीग अगदी लाईव्ह आहे, ज्यामुळे तुम्ही जर चांगली बॅटिंग कराल तर तुमचे षटकार तुम्हाला त्या व्हिडिओ तुमच्या स्टेटस वरती ठेवण्याची संधी मिळेल. चांगला शॉट होता, एक स्टाइलिश फटका, जागा बनवली, शफल झाले, ऑफ स्टंपच्या लाईन वरती आले, पिकअप केला आणि त्याच्यानंतर धम्माका. बॅट्समनचा देखील चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नीलच्या विरोधात इथून यॉर्कर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रन्स मिळते इथे देखील एक. धाव फलकावरती धावा लागल्यात 25 धावा. 25 रन्स 25 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांची मॅच. वेगळा प्रयत्न केला फलंदाजानं, मागच्या दिशेनं हा फटका टोलावण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 25 धावा. 3 खेळाडू बाद झालेत. 54 धावसंख्येचं आव्हान असताना मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. येणारे 12 चेंडू त्यामध्ये बनवायचे. 29 धावा प्रति ओव्हर. 14 आणि 15च्या रिक्वायर्ड रन रेटनं मॅचला बनवावं लागेल. फलंदाज तुम्ही पाहताय अंश पाटील आणि त्याच्या सोबतीला विघ्नेश. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतो, डावकुऱ्याचा खेळाडू. दोन्ही डावकुऱ्याचे फलंदाज. बड्डे बॉय बॉलिंग ट्रॅक वरती केतन. 12 बॉल 29 चे. साफ ट्रॅकर. बॅट्समनने चुकी केली. या बॉल वरती आणखीन एक मोठा फटका आला असता. फिरून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, कनेक्ट झाला नाहीये बॉल. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 11 चेंडू 29 धावा. डॉट बॉल. दबाव वाढवेल, प्रेशर आता वाढलाय. मॅच मध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल, 2 पराभव झाले तर पुढे वाटचाल करणं कठीण होईल. त्यामुळे दोन्ही टीम साठी डू ऑर डाय. पहिला सामना 1-1 गमावलाय दोन्ही टीमनं. क्लीन बॉल, दांडी गुल, त्रिफला बाद केलाय. फलंदाजाला दिला परतीचा इशारा. आणखीन एक धक्का प्रवीण भोईर प्रतिष्ठान टीमला. बॅट्समन क्लीन बॉल. चला फिल्डिंग करणारी टीम त्वरित आपण क्षेत्ररक्षण धावा. 10 चेंडू 29 मॅच. नवीन खेळाडू येतात गजानन पाटील, संघाचे संघ मालक, ज्यांनी संघाची बांधणी केली, ज्यांनी संघाला निवडलं आणि 40+ खेळाडू घेतले त्यांनी. आणि एकमेव गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेण्याचा कारनामा आज केला. गजानन पाटील येतात. 10 चेंडू आणि 29 आवश्यकता. सामना इथून जिंकून देतील का? केतनचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला. लॉंग ऑफचा फिल्डर. एक धाव इथे मिळाले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. दुसऱ्यासाठी वळले खेळाडू. रन्स मिळते फक्त 1. 9 चेंडू आणि 28. या
यावेळीचा फटका मागच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव इथे देखील मिळेल. सिंगलनं काम बनणार नाहीये, एक एक धावेनं तुम्ही विजय मिळवू शकत नाहीये, त्यामुळे मोठे फटके हे तेवढेच महत्वाचे आहेत. पुढील 2 बॉल मध्ये फक्त 2 सिंगल. सत्तावीस धावेची आणखीन आवश्यकता, 27 धावा झाल्यात आणि 27 आणखीन काढायच्या आहेत. क्लीन बोल्ड केले, आणखीन एक धक्का. गजानन पाटील बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन विजय पाटील. विजय पाटीलने षटकार मारला तर 2000 रुपये. रोहन भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे. रोहन भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर विजयने षटकार मारला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल तिथे अडवला. आणखीन एक सिंगल. चला औपचारिकता कदाचित राहील, कारण जर असे फटके आले तर मॅच जिंकू शकत नाही तुम्ही. प्रवीण भोईर प्रतिष्ठान. 28 धावा झाल्या, सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. 6 बॉल 26 धावा. प्रतीक पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय बॅट्समन साठी. जर षटकार विजयने मारला तर आणखीन 500 म्हणजे 2500 रुपये. एका षटकाराचं महत्व आहे, एका षटकारामध्ये 2500 रुपये तुम्हाला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे, प्रणयने पकडलाय कॅच, विजयचं संपवलाय खेळ. फलंदाज झेलबाद. 5 चेंडू आणि 26 धावा. चला 5 वाजले, त्याच्यामुळे आणखीन एक मॅच फास्ट झाली तर त्याच्यानंतरची देखील मॅच आपण कदाचित खेळवू शकतो. बॅट्समन असेच आपण रेडी राहा, पटापट आपण मैदानामध्ये या, जेणेकरून वेळ वाचेल आमचा देखील. सूरज, डिसिजन काय आहे तुमचा या मॅच नंतर, कारण प्रतिस्पर्धी टीमला लगेच अलर्ट राहता येईल. सूरज, निर्णय कळवा. यावेळीचा फटका, खडे खडे फटका खेळलाय, लॉंग ऑनला फिल्डर उभा, कॅच पकडलाय, आणखीन एक धक्का, बॅट्समन बाद. पियान आलाय आणि त्याच्यासाठी चौकारासाठी 1000 रुपये. आकाश पाटील यांच्याकडून षटकारला 1 धाव काढली तर 500, षटकार मारला तर 1000. चला फक्त षटकारासाठी आहेत 1000. प्रतीक पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये. अर्जुनजी पाटील साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन्स या बॉलवरती देखील एक फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतो या मॅच मध्ये. बॅट्समन तयार. फिरून खेळलाय, षटकारासाठी 1000 आहेत, परंतु बॉल चाललाय. ओहो, प्रयत्न केले प्रणयनं, बॉल सीमा पार. 4 धावा. या खेळाडूसाठी नाही आहेत पैसे, त्या खेळाडूसाठी आहेत. अंश बॅट मधून आलाय, चौकार. देखील फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स या बॉलवरती. थोडा टाइम जास्त झाला या मॅच मध्ये देखील. प्रत्येक मॅच आपल्याला 20 मिनिटांमध्ये कमीत कमी समाप्त व्हायला हवी.
ते झालं नाही आज थोडंसं उशिरानं आपण स्पर्धेला सुरुवात केली. उद्या हीच आम्ही अपेक्षा पुन्हा एकदा हीच चर्चा करतो की जेवढं लवकर आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर आपण पहिली मॅच खेळण्यासाठी संघ येतील. त्याच्यानंतर जर एक मॅच झाली तर 7व्या मॅच साठी उद्या 9:30 आपण सुरुवात करायची. आदरणीय सन्माननीय अर्जुनजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या साहेब आपण देखील मंचावरती. आणि अशा रीतीने या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व स्थापन केलं ओम 11 टीमचे कॅप्टन आमचे मित्र प्रणय थलीचा संघ. आणि चांगला खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणि बाउंड्रीवरती जे बसले त्यांना कृपया विनंती करतो आपण समोर उठा तिथून. मॅच जिंकले ओम 11. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. पहिला विजय आजच्या दिवसामधला त्यांच्या वाट्याला आला. आणि मॅचचा हिरो ज्यानं विस्फोटक खेळ केलाय 31 धावा काढणारा संतोष पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अनुभवी खेळाडू संतोष तो ठरतो या मॅचचा हिरो. चला पुढच्या मॅचचा टॉस जिंकला तर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करण्यासाठी खेळाडू उतरलेत क्रीडांगणामध्ये. पुढची मॅच आपल्या त्वरित सुरुवात करायची. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण संतोष यांना. या संतोष त्वरित. तत्पूर्वी आपण सन्मान करू आयोजकांच्या वतीनं. शशिकांतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण संतोष पाटीलला मॅन ऑफ द मॅच देऊ. आणि त्याच दरम्यान अर्जुनजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपया. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि आजच्या दिवसातील तुमची शेवटची मॅच होती ओम 11. ती तुम्ही जिंकलात. आता उद्या तुम्हाला रेडी राहायचंय. आणखीन एक विजय तुम्हाला मिळवावाच लागेल. 3 मॅच मधून कमीत कमी 2 मॅचेस तुम्हाला जिंकायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि इथून सामना जिंकला ओम 11च्या खेळाडूंनी. संतोष ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ही चमचमणारी आकर्षक ट्रॉफी. आमचे शशिकांतजी पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख विंदणे यांच्या माध्यमातून आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय संतोषला. किती वर्ष झाले हा खेळाडू खेळतोय. अनेक वर्ष ज्या खेळाडूचा खेळ प्रेक्षकांनी पाहिला. आणि तो खेळाडू ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गजाननजी पाटील यांच्या गाडीची चावी हरवले. कोणाला भेटली असेल तर कृपया ती आणून द्या. ठेवायला कोणाकडे तरी दिले. गजानन पाटील यांनी त्यांच्या गाडीची चावी तिकडे मिळाली. हॅट्रिकच्या नादात आज सर्व काम गडबडलं. चावी मिळाली आता. धन्यवाद. चला मॅचला स्टार्ट करूया आपण. अक्षयजी म्हात्रे सर आपल्या